मित्रांनो, तर आजच्या आपल्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजचा आपला व्हिडिओ होणार आहे भिलाई तो नागपूर का। तर आपली गाडी आज सकाळ सकाळी खाली झालेली आहे आणि आपण आता नो एंट्रीच्या एरियातून थांबेले आणि आपल्याला इथून गाडी बाहेर काढायची। तुम्हाला तर दाखवतो आता मी कुठं उभा आहे। तर हे कोणतं स्थानक आहे काय नो, तर इथं उभा आहे आणि आपल्याला गाडी टाकायची या टनलमधून। तर इथं असा विषय नो एंट्री वगैरे सगळं आहे आणि जो पार्टीवाला होता ते इतका भारी माणूस आहे, ते पुढे गेलेला आहे। ते आम्हाला सांगायसाठी फोन केला आहे, त्याचा फोन आलेला आहे का या म्हणून 2 मिनिटं चालू राहून द्या, कोणी मला पाहून द्या। हा बोला ना। ठीक आहे आज आता। हा ठीक आहे। तर आपल्याला त्यांनी बोलवलंय, तर चला मग इथून जाऊ, यू टनलच्या बाहेर काढून नाही का टाकले आता टनलच्या आतमध्ये। त्याच्यात ब्रेकर दमाने कसं आहे मग नाद नाही करायचा, डायरेक्ट टनल मधून आयशार। तर बाकी काही नाही। तर इथं कुठं पोलीस आसन पार्टीवाला म्हणलेला आहे या तुम्ही, तर मोबाईल ठेवा पण त्या घडीवर। वाव व्हेरी नाईस। नाद आहे नाद नाही करायचा भैया, छत्तीसगड बोलते याला फक्त, छत्तीसगड। तर चला आलो पण बाहेर आपण आणि लागला मेन हायवे रोड काय। तर पार्टीवाल्याने 5 ते 10 मिनिटात आपल्याला डायरेक्ट मेन रोडला लावलेलं आहे। तर आता आपण आलेलो मेन रोडच्या कडाला। तर आपण आता सर्व्हिस रोडला लगेच वर चढणार आहे। तर ही सर्व्हिस रोड आहे आणि वरला मोठा हायवे आपला जो भंडारा होऊन रायपूरला जातो का, तर रायपूर आता मागं राहिलं, आपण आता दुर्गला चाललो, दुर्गवरून भांडरा। तर हे पाहिलं का, तर इकडं मोठ्या हॉर्नाला ज्यादा काय वाजत का नाही माहित नाही, पण मला एक काही जणांनी सांगितलं इकडं मोठा हॉर्न ज्यादा चलत नाही का। त्याच्यामुळे मी कमी वाजतो जरा, का तर आपली फर्स्ट टाइम आहे इकडं त्याच्यामुळं। तर रात्री आपण या सर्कलमध्ये थांबलो, त्याच्यानंतर आता दुसऱ्या रोडला काढलं, का तर रात्री गाडीला हाईट ज्यादा होती त्याच्यामुळे गाडी आपली तिकडे गेली नाही, म्हणून दुसऱ्या रोडला नेलं आपल्याला। पुला 80 ना दाबीत चाललोय, का तर नाही का चिक्या थांबलेला आहे पुढं देवरी बॉर्डरच्या जवळ। तर आपल्या गाडीचं जरा एक प्रॉब्लेम होता, तेवढं करायचं होतं, पण आज नेमकं ड्रायव्हर आला। बघू शकता यो लाईट आलं नाव आलेलं आहे। आता आपण शोरूम मध्ये गेलतो पण शोरूम बंद होतं। तर जो आपल्या अहमदनगरवाला शोरूमवाला आहे, तर त्याला फोन केला, त्याला फोटो टाकला, त्याला म्हणलं असा विषय, तरी काय अडचण नाही म्हणजे काही विषय होत नाही त्याला। तर आल्यावर दाखवून घ्या म्हणजे नाही का, म्हणजे लॅपटॉप मारा होता। टू व्हीलर वाले इतके बोगस चला ते पांचट हॉर्न वाजवायची आपली टेक्निक हे जपायला कसं आहे, शोभ होता का नाही आपल्याला। बोल माझ्या आता नाद नाही करायचं, आता कोणाचे पण काम नाही 12 घंटे म्हणतेच करायला। तर आता फक्त एकच विषय कोणता राहिलेला आहे स्पीड लॉकचा। तर काय भावांनी काय कमेंट नाही केलेली आपल्याला, अजून काय सांगितलेलं नाही, फक्त तेवढं सांगा, बाकी म्हणजे काहीच अडचण नाही का। म्हणजे कसं येस या नो म्हणजे कळलं आपल्याला तरी मित्र काय कमेंट येते काही नाही। त्याने मुस्का लावलाय आपला ब्रँड आहे का टोपी घालायची। आता लोक म्हणतात टोपी घालते करतो भाई, आपला शॉक आहे, आपण आपला शॉक पूर्ण करतो, बाकी काही नाही। आपल्याला जे वाटत ते आपण करतो। तर पाहू मग काय मग काय चिचोला बॉर्डर पास करून घेतली आता जस्ट हे पाहिलं का, इथं बॉर्डरचं त्यांचं नियोजन होतं सगळं, इकडून तिकडं गाड्या पाठवायचं। तर ते मला म्हणतो मैकेनिकल कटवाया है वो। मैं उसको बोला नहीं, मैंने को छोटा पर्ची दिया था वो रात को। त्याला वाटलं येड्याचं सहन घेऊन राहिला जाय म्हणे निघून, नाही तर मेकॅनिकल फाडावं लागलं असतं काय, एवढं 1100-1100 रुपयाचं खर्च झाले असते, तेवढेच आपले खिशात। विषय खोल कितना काय चाचा, उसका दो ना 3 दे दो ना। हाँ बहुत छोटा है वो, मेरे को लगा वो पूरा 60 रुपये खरीदी मेरा बाप। नाही ना पुरे। मग काय घेतला मामा कोण हरभरा खायला, तर मामा 20 रुपये म्हणत होता एवढ्याचे। त्याला म्हणलं भैया 10 रुपये देईन, पाय द्यायचं असलं तर दी,
मग म्हणला जेव लेके क्या है फिर अभी इसको खाऊंगा मैं। या हरभरा खायला घेतलेला तुम्हाला माहिती आहे, आता खातो भूक लागेल तशी पुढे जेवणारच आम्ही, तरी जेवढा टाइमपास जेवढा आधार महाराष्ट्र बॉर्डर एवढी पास केली म्हणजे आपल्याला टेन्शन नाही, काही अडचण तर येत नाही, पण तरी पण आपल्या स्टेटमध्ये गेल्या विषय वेगळाच राहतो, जरा जरा आनंद येतो माणसाला, खुश होतो माणूस। हम आ गए है पहाड़ में, तू गया पहाड़ में, कळलं का? ते अख्खं जंगल आहे भावांनो, नाद नाही करायचा, पूर्ण जंगल जंगल धन्नूनेच ते आहे शिरनाच। तर खरंच भावंडो इकडे जंगलच जंगल आहे नुसता। रात्री आम्ही याच रोडने गेलतो नाही का, अरे बघा काय विशेष वेगळा आहे इकडल्या रोडचा, पाहिलं का इथं उतार मला मोठा दिसतो, याला म्हणते रोड। मग काय तर मित्रांनो आलोय आपण महाराष्ट्र बॉर्डरला, तर जेवायचं तेच विषय होतो इथं, इनमीन 2 लाईनी चालू राहत्या, बाकी सगळं बंद राहतं, मग बाकीचा जेसीबी ना पाडून टाका, कायला ठेवी तेव्हा ना। बरोबर बरोबर। आपल्या समोर आहे वेस्ट बंगालची धन्नो, आता मग पाईप भरून आलं, जाताना अंगूर भरून जाई ना सावन ते, तर पहिला पटांगण किती मोठं आहे, नाद नाही करायचं, येऊ का आता नाही का, शांत शांत आहे ना, तिथं अख्खी ट्रॉफिक राहते, अख्खी A to Z। तर आता आपला नंबर आलेला आहे जवळ जवळ, घेऊ टाकून नंबर आला, मग काय सणांना लगेच बाहेर। तर तुम्हाला तर माहितीच आहे चिके आलेला आहे, बॉर्डर पासून फक्त मोजून 5 ते 7-8 किलोमीटरवर उभा आहे तो, एका कंपनीच्या जवळ। काय विषय झाला ते माहिती, पण त्याची खाली झालेली नाही अजून, तर मग आपण त्याच्यापाशी जाऊ, थांबू जरा, त्याची हे करू नाही का, विकेट नहीं तो टांग खींचूंगा उसकी जाने के बाद, म्हणजे जरी झोपलेला असला मला झोप पण द्यायचं नाही, येड्यावानी करायचं जरा बाकी काहीच नाही विषय। तर मग काहीच नाही, घेऊ बॉर्डर पास करून, हे पाहिलं का चिक्या भाईयाची गाडी, तर काय भारी शहर बिर टाकून रेडी आहे, बस नाद नाही करायचा। तर चिक्या गेलेला गाडी घेऊन आतमध्ये, मग तर आपण जेवण करून घेऊ, तर आपण खाल्लेलं नाही ना, तर इथं होतं हॉटेल, तर आपण आलेलो आहे, तर तो म्हणला मी गाडी लावून येतो आतमध्ये, तर आपण तिथे शकतो तर मी नाही का याच्या बाहेर जी समोर कंपनी आहे, चिक्या आतमध्ये गेलेला आहे ना, तर ही त्याच्याच समोर हॉटेल आहे भारी। तर आपण सांगितले पनीर भाजीची थाळी सिस्टम, तर थांबा येऊन द्या थाळी दाखवतो तुम्हाला। पनीर भाजी, पालक पनीर बघू शकता, डाळ बीळ चपात्या, तर मग काय चला करू चालू। काय तर जेवण बिवण एकदम वांटाच झालेलं आहे, आता काय तवर त्याची खाली होत नाही का, तवर डायरेक्ट पडी घ्यायची आणि निवांत आराम कर, जावा तो खाली होऊन बाहेर येईल तेव्हा मग उठू। तर आपली जन्नत म्हणजे जान येत आहे, जन्नत नाही जान आहे। तर बघा कसं दिसतं लुक तिचं उन्हात पण, तर मग काय करू आराम, तुम्हाला माहिती इतकं दाबून जेवण आहे ना बेकार। आता ज्यावेळेस गाडी चालायची कशा वेळेस आपण जरा कमी जेवतो, पण जर निवांत जर झोपायचं आहे, आता काय त्याला खाली करून येऊ सर, मी झोपणार आहे, त्या हिशोबाने मी आता जेवण केलेलं आहे आणि डायरेक्ट झोपून घ्या मस्त पैकी। तर मग चला फायनली भावनो चिक्याची गाडी झाली खाली, तर त्याची गाडी झाली 8 वाजता खाली, तर आम्ही आता चाललेलो आहे बाहेर, म्हणजे कुठं आपलं देवरी गावातून बाहेर, हे देवरी गाव आहे, तिथून बाहेर निघायचं ना आपलं डायरेक्ट हॉटेलवर जाऊन थांबायचं आहे, एक तर भांडऱ्याच्या जवळ मागं थांबू किंवा भांडऱ्याच्या पुढं थांबू, तो पुढे मी माग आहे का, तर तो सकाळी ह्या रोडनं आलता आणि आपण दुसऱ्या रोडनं आलतो, त्याच्यात आपल्याला माहित नाही तिकडलं, आणि त्याच्यापेक्षा आपली गाडी थोडी लांब पडते ना, त्याच्यामुळे त्याला म्हणलं तू पुढं चल, मी तुला मागं चलवतो नाही का। तर मग चला गावातून बाहेर पडू एकदा, मग काय तर भावांनो आपण आलो आता रेल्वे फाटकच्या जवळ, तर कमीत कमी आपला अर्धा तास गेला इथं। तर माग बघू शकता किती मोठी लाईन आहे,
तर इथं लेवलचं ट्रॉफिक जाम होतं आता शिक दमानी हे पाहिलं का ए बाबा MH35 तर ओके पाहिलं का पल्लीकडे घे म्हणा किती जाण देऊ म्हणा मोडले चालतो तर हे रेल्वे फाटक पाहिलं का गाड्या काय भारी इथं तर रेल्वे फाटक पडेल होतं वरच्या आधी पिऊन घेतला अरे लोकांना दमच नाही भाऊ पलीकडे एवढासा पट्टा आहे तिकडून गाड्या ओव्हरटेकला टाकी दे काय एवढी काय असं नाही पाय आलं एक पाहिलं का पहिल्या कुठून चाललंय ते आईला एडे ओके इकडं पाहिली का काय लांबवर नाही लय लांबवर आहे इथवरच नाही मग काय तर भावने थांबलोय आम्हाला जार मारायचं आहे मी गाडी लावली एकदम साईडला दाबून आणि चिक्याने सुद्धा गाडी लावली दाबून तर चिक्या गेला इकडं जार घेऊन कुठं भरायला काय नो हे इकडं अरे जार भरायला नाही नेला हे दोघं इकडंच उभे अरे काय आलं तुम्ही काय पाहून थांबले चांगली पाहिजे हो ना चल ना नाही केला घ्यायचं बघू बोल दे गाना एक्सप्रेस तर आता सुद्धा आपण 80 ना लगातार लॉक करून दिलेला आहे का तर अजून आपल्याला जायचं आहे 70 किलोमीटर तर काही नाही बाकी चिक्या आहे माग मी चाललोय चिक्याच्या पुढं दामटेत का तर ती टाटा ही आयसर आहे आयसर मधील त्याच्यामधले फरक आहे पाहिला हॉर्न नव्हता तेव्हा आपल्याला म्हणजे प्रत्येक गाडीवाला दाबायचा नाही का म्हणजे बसवाला नाही तर पण कसं हॉर्न म्हणलं का मागून जरी आलं थोडं हॉर्न वाजवलं जरी तसं मोठं समजा तर मोठी गाडी आहे नाही तर लहान गाडीला कसं हॉर्न कमी वाजवतो ना लहान गाडीचा त्याच्यामुळे मग समजून येत नाही त्याच्यामुळे आपल्या गाडीला हॉर्नाची गरज होती आणि आता ते हॉर्न आपल्या गाडीला आलेला आहे त्याच्यामुळं आता फुल एक्सप्रेस मंडी राहणार आहे आता इथून पुढं म्हणजे कसं फुल धिंगाणा राहील पहिला हॉर्न नव्हतं आणि आपलं पहिल्या 92च्या तुम्ही व्हिडिओ पाहत असेल तिच्यात धिंगाणा राहायचं तसंच धिंगाणा इकडं राहील आता मिरची तर संपत आली मिरची नाही तर अजून 15 दिवस चलत त्याच्यानंतर मिरची संपल्याच्या नंतर आपल्याला जायचं आहे दरांशावर तर बघू दरांशा एक किंवा 2 तरी ट्रिप मारायची आपल्याला आणि त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे राजस्थानला म्हणजे हरियाणाला गाडी बनवायला तर बघू जसं नियोजन होईल तसं तर तुम्हाला माहिती आहे आपले ब्लॉग रोज एक येणार आहे रोज कंटिन्यू ब्लॉग आहे आपला तर बघू मग काय होतं नियोजन तुम्हाला सांगेन मी मग काय तर भावांना आता झालेली झोपायची तयारी तर रात्रीचे वाजले 12 तर आपल्या गाडीत तुम्हाला माहिती कोण झोपलेला आहे योपा घेतला का शिक्या भैया तर राजस्थानी हॉटेल आहे बंडऱ्याच्या मागं आणि इकडं गाडी लावली साईडला तर सावंत त्या गाडीत झोपलाय आणि चिक्या ह्या गाडीत झोपलाय तर मग काय नाही आता इथून सकाळी भरायचं नियोजन होईल आपलं कोणती गाडी कुठं जाणार आहे काय जाणार आहे तर बघू सकाळची वाट सकाळी तर ह्या ब्लॉकला आपण जर डी एंड करून टाकू भेटूया उद्याच्या नेक्स्ट ब्लॉकमध्ये का तर आता झोपायचा टाइम झालेला आहे आपला आता काय आपण जागणार नाही का तर उद्या मंडी एक्सप्रेस आहे त्याच्यामुळं उद्याचा ब्लॉक लवकरच येणार आहे आपला त्याच्यामुळं ह्या ब्लॉकला इथं डी एंड करून टाकू आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा